नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे. आता ही आमची डॉली बघा. ही डॉली खूपच प्रेमळ आहे आमची डॉली. ए डॉली, डॉली, ए डॉली, चल चल चल. रुसलंय आमचं डॉली. ओ गो माझी बाई, ओ गो माझी बाई. खूप छान आहे डॉली. तर आजचा खूप गमतीदार विषय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे काम चालू आहे खाली, आणि आज पाईप टाकलेत बघा. तुम्हाला दाखवते. हे पायपिंगचं काम चालू आहे सगळं. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ आहे बरं का, कॉमेडी पण म्हणता येईल, का आमचंच आम्हाला हसायला येते, कारण एकच काम आम्ही 4-4 वेळेस काढतो. तर त्याच्यामुळं आम्हालाच कळत नाही की आम्ही एका कामाचं 4 वेळेस कामं काय काढायला लागलो. कारण आम्हाला मिस्त्रीच असे भारी भारी भेटायला लागलेत की एक काम केल्यावर आहे ना, तेच काम आम्हाला परत करायला लावतात, तेच काम परत करायला लावत आहेत. आपण म्हणतो की घर बांधावं बघून काहीतरी, असं म्हणतात ना, तर तसंच झालं आहे. आणि एवढं काम करून नंतर ते काय म्हणतात, सगळं बिल्डिंग पाडा नवीन बांधा. कारण हेच काम त्यांना होत नाही, तर बाकीचे कामाचं काय करणार आहे. आता त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने गोत्यात आणले मी सांगते तुम्हाला. ही गोष्ट पाडायची, समजा इथे एक असं भिंत होती थोडीशी, कारण माहिती आहे तुम्हाला, आता आम्ही जागा तर उचलून घेतली बाहेरची. ही भिंत होती अशी. तर आधी म्हणले 4 दिवस लागणार आहेत हे पाडायला वगैरे, इतके पैसे लागतील तितके लागतील ह्याला बरं का. हा थोडासा पार्ट होता. तर आधी त्यांनी 4-4 पट रक्कम सांगतात बरं का करायचे. आणि नंतर ज्यावेळेस आधी म्हणले 4 दिवस लागणार हे पाडायला, पाडलं किती वेळात तुम्हाला सांगते, एक अर्धा तास पण खूप झाला. आम्ही असं पाहतच बसलो. बापरे, आधी तर म्हणलं होते असं पाडावं लागल, तसं पाडावं लागल, तसं प्लेन करावं लागल, आणि आले ना एवढं क्विकली पाडलं. आम्ही म्हणलं याला 4 दिवस कशाला लागणार. अरे आम्हाला काही आयडियाच नाही ना त्याचं. आणि म्हणले नाही हे असंच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इकडे पाणी यायचं ना, जे नालीचं पाणी जायचं, तर हा भाग आमचा म्हणजे अंगण खूप खाली असल्यामुळे ते पाणी खूप साचायचं. तर त्याला कंटाळून आम्ही एवढं काम काढलं. हे काम जेमतेम असेल बरं का 8 दिवसाचं, 2 महिने झाले कामच करतो आहेत आम्ही. आणि मेन म्हणजे, तर मला पण एवढं माहीत नव्हतं, इकडे होतं आमचं संडास बाथरूम, इथे होतं. म्हणजे आमचं वरती वेगळे आहेत अजून, आणि इथे खाली माझं पार्लर किंवा इकडे किरायेदार वगैरे राहायचे, त्याच्यामुळे इकडे एक एक्स्ट्रा होतं. छान होतं ते पण काय झालं, आता काही लोक आले ना पाहायला, म्हणले नाही ती टाकी तुमची जाम झाली आणि ती खोलावी लागेल. आता मला काय माहिती, म्हणलं ठीक आहे बाबा, असेल तर मग परत झंझट नको म्हणून मग ते एक काम काढलं त्याचं. आणि तुम्हाला सांगते ना, काय एवढं याच्यात तर बंगला उभा झाला असता. एवढं परेशान झालो. तर ते फोडाफोडी केली त्यांनी. फोडाफोडी केली तर अर्धच फोडलं. आतमध्ये गाळ तसाच. 4-5 लोक लावले. ते तुम्हाला तर माहिती आहे लोक किती परेशान करतात. टेम्पो लावला आणि ते सगळं काय केलं. आता थोडं पाडल्यावर सगळं, आणि वरती संडास बाथरूम होतं. नाही म्हणले ते पण पाडावं लागेल. म्हणलं पाडा, आता काय करायचं, हे उचलून घ्यायचं, टाकी उचलून घ्यायची म्हणलं, ते पाडायचं म्हणलं पाडा. आणि हे सगळं पाडापाडी झाल्यावर आमच्या लक्षात आलं, अरे आपण हे नसतंच पाडलं तरी चाललं असतं, नुसतं पाईप वरून घेतलं असताना तरी एवढं काम नसतं झालं निघालं. पण ते काय असतं, ती लिंक असते. एकाने काम दुसऱ्याला देणं, दुसऱ्याने तिसऱ्याला देणं, तिसऱ्याने चौथ्याला देणं, आणि जे आपल्याला माहीत नाही ना, तर ते असे गोंधळ घालतात. तर ठीक आहे, ते माझ्यामुळे मग ती टाकी काढायला 15,000 रुपये आधी, नंतर परत थोडं गाळ राहायला परत त्याचे 4,000 वेगळे, आणि नंतर कळालं की ते 3-4 हजारातच काम होतं. म्हणजे माझ्या मूर्खपणामुळे माझ्या नवऱ्याचा तोटा झाला आहे, खरंच खूप झाला आहे. कारण आणि मी म्हटलं आता करायचंच आहे काम, तर एकदम व्यवस्थित होईल. बरं, ही टाकी नंतर ज्याने उचलून घेतली त्याने नुसतं त्याच्यावर विटांवर बांधलं. त्याच्यामुळं काय झालं, ते भरून ज्यावेळेस पाहिली आम्ही टाकी, ती अनसक्सेस झाली. ती दुसऱ्याच दिवशी पाणी अर्ध खाली त्या टाकीच्या. मग त्याला इतका खर्च करून काहीच नाही. आणि तोच माणूस मला म्हणतो, लोक 2-2 लाख रुपये घालवतात. अरे पण घालवतात ते नवीन टाकी करायला घालवतात ना, या जुन्याच टाकीला मी लाख रुपये खर्च केला अक्षरशः. मग हसायचं की रडायचं की म्हणजे आपण किती बुद्ध बनतो हे कळतं आहे ना. आपल्याला माहिती नाही आहे बऱ्याच गोष्टी, त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. नंतर परत आत्ता
कसं ना कसं ते एक वॉटरप्रूफिंगवाले भेटले, त्यांनी छान काम पण केलं. आता होईल सक्सेस वाटतं. आणि सक्सेस जर नाही झालं तर हे सगळं नंतर मी म्हणते भरून ठेवायचं, त्याच्यावर दुसरं टाकी आणून नंतर दुसरं परत बांधकाम करावं. कारण आता वैतागले, कारण एका कामाला 4-4 पट हे काम झाले परत परत परत. आता कंटाळा आला. आणि जे लोक बांधकाम करतात ना ते ह्या सगळ्या सिच्युएशनमधून गेलेले असतील मला वाटतं. कारण हे सिच्युएशन आहे ना, ज्यांना नाही कळत, ज्यांना नाही माहिती, हे फक्त त्यांच्यासोबतच घडतं. ज्यांना माहिती त्यांच्यासोबत नाही घडत. आणि आता परत ज्यावेळेस आम्ही एखादी अंगणात एखादी फरशी वगैरे टाकलं तर त्यावेळेस पण आहे ना काय करायचं, साईडला जागा सोडायला पाहिजे होती ना, ती नाही सोडली. आता परत काय झालं, ते साईडचं तेवढं म्हणजे गट्टू वगैरे टाकले. गट्टू टाकायला पण माणसं बोलवले. तर ते आधी काय म्हणले, आम्हाला हे 3-4 दिवसाचं काम आहे. म्हणलं हो, आता 3-4 दिवस म्हणल्यावर लागत असेल. म्हणलं 3-4 दिवस काम वगैरे असेल तर 2 मिस्त्री हाताखाली लागतील, असं लागेल तसं लागेल. मला माहीत नसल्यावर ह्याच्यातलं काही खरं नाही आपल्याला ते. आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी काम घेतलं ना हातात करायला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर डायरेक्ट क्लीन. आणि थोडे गट्टू कमी पडले तर आत्ताच्या आत्ता घेऊन या म्हणले, आम्हाला उद्या वेळ नाही. आणि मला तुम्ही तर म्हणले होते आम्हाला 4 दिवस लागेल. म्हणजे तुम्ही बघा किती मूर्खात निघालो होतो आम्ही. आता एवढ्याच कामालाच आम्ही एवढे परेशान झालो. तर आता असं वाटतंय की जर बिल्डिंगचं बांधायची, माझा होता विचार की आपण एक नवीन हे विकू आणि दुसरीकडे जाऊ. पण आमची जागा एवढी मोक्यावर आहे ना इकडे, तर ही जागा तर नाही सोडायची. कारण एकदम हायवेला आहे, हायवे टच आहे. किती पाहिलं तर एवढ्या हायवे टच काय जागा भेटत नाही. आणि आहे ना खूप सुंदर आहे आमचं घर, कारण मला माझं घर आवडतं. 3 मजली परत एवढं घर बांधणं शक्य नाही. आणि एवढं मला तर आवडतं माझं घर खूप, कारण आहे छान. माझे हे झाडे तिथे मी लावलेले, हे झाडं सोडून जायचं म्हणलं ना तरी मला टेन्शन येतं. कारण हे फक्त एक नारळाचं कोंब आलेलं नारळ होतं आणि त्याला मी एवढं मोठं केलेलं आहे. आज एवढे नारळ येतात. जांभळं लावलेलं आहे, बाकीचे आंब्याचे झाडं आहेत, पेरूचे झाडे. हे झाडं सोडून तर मला नाही जाऊ वाटत. कारण चाललं होतं माझं प्लॅन, इकडे जायचं तिकडे जायचं. पण ज्यावेळेस आम्ही म्हणलं घर विकायचं, एकाच दिवसात 15 गिऱ्हाईक आले. आणि सगळं आम्हाला नंतर कळलं, बापरे आपली जागा तर ही खूपच इम्पॉर्टंट आहे. मग मला विकायचीच नाही रिअली. मग आहे का नाही, आजचा टॉपिक हसायसारखं आहे खूपच. कारण एकच एवढं चांगल्याचं काम आम्हाला करायचं आहे, ते आम्ही एवढं परेशान झालो आहे. 8 दिवसात काम झालं असतं, 2 महिने झालेत आता कामाला या. आणि आता चालू आहे, आता पाईपचं काम झालेलं आहे, पाईप टाकलेत. आता होईल त्याचं बहुतेक मला वाटतं एवढा कुटाणा करून आता कुठंतरी फायनली हे काम व्यवस्थित व्हायला लागलं आहे असं वाटतंय. कारण आता आम्हाला कळालं की हे काम किती लोकांनी, ते काही सांगू, त्यांचं काही खरं नसतं. जेवढं आपलं अक्कल चालते ना ते आपण त्यांच्याकडनं करून घ्यायचं, तरच आपलं काम होतं, नाही तर होत नाही. फायनली आता हे 2-4 दिवसात होईल, त्यावेळेस मी दाखवेल की काहीतरी व्यवस्थित झालं आहे म्हणून. हसायसारखं खूप आम्हालाच हसायला येतं आहे की ते म्हणतात ना काय मनमध्ये म्हणतात ना, 4 आण्याची कोंबडी, ते काहीतरी आहे. ते त्याच्यापेक्षा पण जास्त झालेलं आहे. ते माझ्या बिनडोकपणामुळे झाले. मी खरंच सांगते, हा सगळा माझा बिनडोकपणा झालेला आहे की एक काम एवढंसं करायचं होतं, त्याला वाढत किती काम वाढलं ते की कशाचं काही निघायला लागलं. हे करायचं नाही, ते परत नीट केलं, दुसरं काम केलं. ते करायचं नाही, ते परत नीट केलं, दुसरंच काम केलं आहे. आता फायनली काय होणार आहे काय माहिती. त्याच्यामुळं मी तर म्हणलं आता माझ्या मनावर तर काही कामच काढू नका, कारण त्याचे अंदाज मी पाहिलेत सगळे काय होते ते. आणि माझ्या नवऱ्याचा किती पैसे खर्च होते ते कळालं. करतात बिचारे, आता काय करणार, बायकोचं नाही ऐकणार तर आता काय विषय पण नाही ऐकून काय करणार आहे. सांगतात ते ऐकतात, पैसे गेले तर गेले, पण बायको खुश असावी असं वाटतं. आता मला पण कळालं की माझ्यामुळे खूप नुकसान झालं आहे त्यांचं, म्हणून एवढंसं काम करायला. पण होईल फायनली ज्यावेळेस हे सगळं आता आम्ही आमच्या डोक्याने जरा काम करायला लागलो, सांगायला लागलो. त्याच्यामुळे असं वाटतं की आता बेटर काम होईल. आणि जाऊ दे, आता गेल्या पैसा तर काय करणार ना. आता ते तर काय मिस्त्री परत थोडीच जाणार आहे काही. आपण ते लिंक लय भारी असते हे कळालं आता. त्याच्यामुळं आता जे पण लोकांनी असे काम असतात वॉटरप्रूफिंगचे ह्याचे त्याचे ना, ते आधीच थोडा विचार करून
सिरियसली जे लोक कामं करतात त्यांच्याकडे कामं द्या. आपल्याला माहीत नसतं ना कोण काम कसं करतं ते. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे माझा. आता काय करणार, जाऊ द्या, झालं आहे आता, होईल कंप्लीट कसं तरी.